जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आपण पाहत आहात भारतीय रेल्वे भरती NTPC 2024 संदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव. आजचा प्रश्नसंच 7. यामधील पहिला प्रश्न आहे, तांब्याचा मुख्य धातू कोणता आहे? पर्याय आहेत अ. हेमेटाइट, ब. चॅल्कोपायराइट, क. कॅल्साइट, ड. गॅलिना. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. चॅल्कोपायराइट हा तांब्याचा मुख्य धातू आहे. चॅल्कोपायराइट हे एक सल्फाइड खनिज आहे. प्रश्न दुसरा, भारताचे सर्वात लांब धावपट्टी असलेले विमानतळ कोणते आहे? पर्याय आहेत अ. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, ब. छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, क. नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ, ड. केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. भारतात सुमारे 34 आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. त्यातीलच इंदिरा गांधी विमानतळ हे भारतातील सर्वात लांब व 4 धावपट्टी असलेले विमानतळ म्हणून IGIA नोंद आहे. याची धावपट्टीची लांबी सुमारे 4430 मीटर एवढी आहे. प्रश्न तिसरा, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? पर्याय आहेत अ. कोकिळ, ब. हंस, क. गरुड, ड. मोर. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोराचे वैज्ञानिक नाव पाओ क्रिस्टॅटस हे आहे. प्रश्न चौथा, भारतातील पहिल्या महिला नोबेल पारितोषिक विजेत्या कोण होत्या? पर्याय आहेत अ. मदर तेरेसा, ब. कल्पना चावला, क. सरोजिनी नायडू, ड. इंदिरा गांधी. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. मदर तेरेसा या भारतातील पहिल्या महिला नोबेल विजेत्या होत्या. सन 1979 मध्ये मदर तेरेसा यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. शांततेचे नोबेल पारितोषिक मिळणाऱ्या त्या भारतातील एकमेव महिला होत्या. त्या मूळच्या अल्बेनियाच्या होत्या. काही कारणाने त्या भारतात आल्या व येथे स्थित झाल्या. प्रश्न पाचवा, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा कधी सुरू झाली? पर्याय आहेत अ. 1929, ब. 1930, क. 1932, ड. 1940. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. 1930 साली भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा सुरू झाली. या यात्रेचा कालावधी 12 मार्च 1930 ते 6 एप्रिल 1930 हा होता. मिठाचा कायदा मोडण्यासाठी साबरमती आश्रमापासून दांडी या छोट्याशा गावापर्यंत महात्मा गांधीजींनी ही यात्रा काढली होती. प्रश्न 6वा, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय आहेत अ. वॉशिंग्टन, ब. जिनिव्हा, क. पॅरिस, ड. न्यूयॉर्क. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड. न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे. संयुक्त राष्ट्राची स्थापना 1945 साली झाली. त्याचे एकूण 193 देश सदस्य आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कायद्यानुसार केवळ सार्वभौम देशांनाच हे सदस्यत्व मिळवता येते. संयुक्त राष्ट्रसंघाने 2024 हे वर्ष कॅमेलिड्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. प्रश्न 7वा, शेअर बाजारात सेन्सेक्स कशाशी संबंधित आहे? पर्याय आहेत अ. BSE, ब. निफ्टी, क. NSE, ड. निफ्टी 50. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ. BSE हे शेअर बाजारात सेन्सेक्सशी संबंधित आहे. सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या 30 सर्वात मोठ्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतो. तर निफ्टी हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या 50 सर्वात मोठ्या व आर्थिकदृष्ट्या सक्षम कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतो. प्रश्न 8वा, कोणत्या राज्यात सातपुडा पर्वतश्रेणी आहे? पर्याय आहेत अ. कर्नाटक, ब. उत्तर प्रदेश, क. मध्य प्रदेश, ड. राजस्थान. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क. मध्य प्रदेश या राज्यात सातपुडा पर्वतश्रेणी आहेत. सातपुडा पर्वत ही एक टेकड्यांची रांग आहे. ती पूर्व गुजरातमधून सुरू होऊन महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवरून पूर्वेकडे जाते व छत्तीसगडमध्ये संपते. धूपगड हे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न 9वा, भारतातील सर्वात जुने तेल क्षेत्र कोणते आहे? पर्याय आहेत अ. मुंबई हाय, ब. दिग्बोई, क. गुजरात, ड. कावेरी बेसिन. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब. दिग्बोई हे भारतातील सर्वात जुने तेलक्षेत्र आहे. यालाच डिगबोई असे देखील म्हणतात. 1889 मध्ये आसाममधील दिग्बोई येथे तेलाचे पहिले साठे सापडले होते. प्रश्न 10वा, सपनों का सौदागर हा चित्रपट कोणत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या करिअरशी संबंधित आहे? पर्याय आहेत अ. धर्मेंद्र, ब. देव आनंद, क. अमिताभ बच्चन, ड. हेमा मालिनी.
आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड हेमा मालिनी. या अभिनेत्रीच्या करिअरशी संबंधित सपनों का सौदागर हा चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे हेमा मालिनी यांनी राज कपूरसोबत चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. प्रश्न 11वा. भारताचे राष्ट्रीय पेय कोणते आहे? पर्याय आहेत अ चहा, ब दूध, क कॉफी, ड ताक. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ चहा हे भारताचे राष्ट्रीय पेय आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचे पेय दूध हे आहे. भारतामध्ये ब्रिटिशांनी चहाला लोकप्रिय केले. चिनी उत्पादनाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी 19व्या शतकात ब्रिटिशांनी भारतात चहा आणला. तेव्हापासून आज देखील भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. पहिल्या क्रमांकावर चीन हा देश आहे. तो जगातील सर्वात जास्त चहा उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. प्रश्न 12वा. लोकमान्य टिळकांनी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केली होती? पर्याय आहेत अ अमृत बाजार पत्रिका, ब हिंदू, क नवभारत, ड केसरी. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ड केसरी. या वृत्तपत्राची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली होती. टिळकांना लोकमान्य ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली होती. लोकमान्य टिळकांनी 1881 मध्ये केसरी वृत्तपत्र सुरू केले होते. त्यांनी मराठीत केसरी तर इंग्रजीमध्ये महारट्टा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली होती. प्रश्न 13वा. सिंधू नदीचे उगमस्थान कोणते आहे? पर्याय आहेत अ भारत, ब नेपाळ, क तिबेट, ड भूतान. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क तिबेट हे सिंधू नदीचे उगमस्थान आहे. चीनमधील तिबेटमधील मानस सरोवर तलावाजवळ सिंधू नदीचा उगम होतो. ही नदी तिबेटमधून लडाख मार्गे भारतात प्रवेश करते तसेच आग्नेय समुद्राला जाऊन मिळते. सतलज ही सिंधू नदीची सर्वात लांब उपनदी आहे. प्रश्न 14वा. पृथ्वीवरील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे? पर्याय आहेत अ चेरापुंजी, ब माउसिनराम, क मुसरी, ड पेरू. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब माउसिनराम हे पृथ्वीवरील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. ते ईशान्य भारतातील मेघालय राज्यातील एक शहर आहे. या ठिकाणी भारतातील तसेच जगातील सर्वात जास्त पाऊस पडतो. तर पेरू या ठिकाणी जगातील सर्वात कमी पाऊस पडतो. प्रश्न 15वा. भारताच्या राष्ट्रगीताचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत अ महात्मा गांधी, ब बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, क रवींद्रनाथ टागोर, ड सरोजिनी नायडू. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क रवींद्रनाथ टागोर हे भारताच्या राष्ट्रगीताचे लेखक आहेत. भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 साली बंगाली भाषेत रचले होते. या रचनेचा पहिला श्लोक भारतीय संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारला होता. रवींद्रनाथ टागोर यांनी भारत तसेच बांगलादेश या 2 देशांची राष्ट्रगीते लिहिली होती. प्रश्न 16वा. भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? पर्याय आहेत अ टिहरी, ब नागार्जुन सागर, क सरदार सरोवर, ड हिराकूड. आणि योग्य उत्तर आहे टिहरी हे धरण भारतातील सर्वात उंच धरण आहे. तसेच जगातील पहिल्या 10 सर्वात उंच धरणांमध्ये टिहरी धरणाचा क्रमांक लागतो. हे धरण उत्तराखंड राज्यातील भागीरथी नदीवर बांधले आहे. धरणाच्या बाबतीत जगात भारताचा 3रा क्रमांक लागतो. पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर चीन व अमेरिका या देशांचा क्रमांक लागतो. प्रश्न 17वा. पोलिओ विषाणू कोणत्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो? पर्याय आहेत अ श्वासावाटे, ब दूषित अन्न किंवा पाणी, क त्वचेमार्गे, ड रक्ताद्वारे. आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब दूषित अन्न किंवा पाणी या मार्गाने पोलिओ विषाणू शरीरात प्रवेश करतो. हा विषाणू तोंडावाटे किंवा संक्रमणाने देखील पसरतो. त्यामुळेच या पोलिओमुळे अर्धांगवायू होतो. एकेकाळी भारतातील पोलिओ कमी करणे अशक्य झाले असताना भारत सरकारने 1995 साली पोलिओ मोहीम यशस्वीरित्या राबवून ती 2014 सालापर्यंत भारताला पोलिओमुक्त केले होते. प्रश्न 18वा. आनंदमठ पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत अ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ब रवींद्रनाथ टागोर, क महादेवी वर्मा, ड मुंशी प्रेमचंद. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आनंदमठ लिहिले होते. ब्रिटिश सत्तेविरुद्ध संन्यासांनी स्वातंत्र्यासाठी कशा प्रकारे लढा दिला याबद्दल 1882 मध्ये बंगाली भाषेमध्ये त्यांनी ही कादंबरी लिहिली होती.
प्रश्न 19वा. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदाने आपत्कालीन अधिकार दिले आहेत? पर्याय आहेत अनुच्छेद 352, ब अनुच्छेद 356, क अनुच्छेद 360, ड अनुच्छेद 370. आणि योग्य उत्तर आहे पर्याय अनुच्छेद 352. अनुच्छेद 352ने आपत्कालीन अधिकार दिले होते. या कलमानुसार देशात आणीबाणी लागू करता येते. आतापर्यंत देशात 3 वेळा आणीबाणी लागू करण्यात आली. पहिल्या वेळेस 26 ऑक्टोबर 1962 ते 10 जानेवारी 1963, तर दुसऱ्या वेळेस 30 डिसेंबर 1971 ते 17 डिसेंबर 1971, आणि तिसऱ्या वेळेस 25 जून 1975 ते 21 मार्च 1977. यावेळेस भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी या होत्या. प्रश्न 20वा. ध्यानचंद पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय आहेत क्रिकेट, ब फुटबॉल, क हॉकी, ड बॅडमिंटन. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क हॉकी. या खेळाशी ध्यानचंद पुरस्कार संबंधित आहे. ध्यानचंद पुरस्काराचे नाव महान भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावावरून ठेवण्यात आले. मेजर ध्यानचंद यांना भारतीय खेळाचे जनक म्हटले जाते. ध्यानचंद पुरस्कार हा भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. तर व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. तसेच चॅनल आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा.